स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। मातृदेवताभ्यो नमः। पितृदेवताभ्यो नमः। सकल संताय नमो नमः। वेदव्यासाय नमः। तुलसीदासाय नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय वैशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा सुंदर मुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कैलाश राना शिवचंद्र मोडी पनींद्र माता मुक्ते जडाली कारुण्य सिंधू भव दुःखहरी तुझवीन शंभो मज कोन तारी। बोलो गोपाल कृष्ण भगवान की, उमापति महादेव की, रामचंद्र भगवान की, सब संतन की जय। आज के आनंद की जय। सर्वांनी संकीर्तन करायचंय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले
हाताने टाळी वाजवा. ओ नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओ नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओ नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. सर्वांनी हाताने टाळी मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. टाळी वाजवा टाळी हा. हरी बोल. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओ नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. हरी बोल. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नमः शिवाय ओम नमः हरि बोल. हर हर बोले नमः शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय
कृष्ण भगवान, उमापति महादेव, रामचंद्र भगवान, नमः पार्वते पते, हर हर महादेव। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। भक्तवत्सल करुणावरुणालय जगदधार भगवान श्री उमापती महादेवांच्या पंचमुखी महादेव मंदिर या प्रांगणामध्ये चालत असलेला नैमित्तिक महान व्रतातलं एक व्रत म्हणजे भगवान शिवाची आराधना करणारं म्हणजे प्रदोष। आणि प्रदोष व्रताच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आलेलो आहोत। जसं भगवान विष्णू परमात्मा म्हटले आणि त्यांची आराधना त्यांची साधना करायची म्हटली की व्रत म्हणजे एकादशी आहे। वैष्णवांना जशी एकादशी आहे तसं शैवांकरता भगवान शिवाची आराधना करत असताना जर कुठलं व्रत असेल तर तो प्रदोष सांगितला जातो। भगवान श्री उमापती महादेवांचं एक अगाध चरित्र आहे आणि भगवंताची एक अलौकिक कृपा या मृत्यू लोकातल्या प्रत्येक जीवावर आहे। आणि त्या भगवंताची कृपा आपल्या गावावरही असावी, गावातल्या प्रत्येक जीवावर भगवंताची कृपा दृष्टी असावी म्हणून सुंदर अशा आपल्या या पंचमुखी महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये पंचकेश्वर गावामध्ये चालू असलेला हा नैमित्तिक उत्सव जो दर महिन्याला आपण साजरा करतो, तसं प्रदोष म्हटलं की हा रोजच आहे। पण भगवान शिवाची पूजा करायची म्हटली की शुक्ल पक्षामध्ये, शुद्ध पक्षामध्ये आणि वद्य पक्षातली त्रयोदशी ज्याला आपण प्रदोष म्हणून संबोधतो, आणि त्या व्रताचं पालन, त्या व्रताचं आचरण, त्या व्रताची साधना आणि त्या व्रताची फलश्रुती खूप चांगल्या पद्धतीनं भगवान श्री महादेवाच्या शिव महापुराण या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी अलौकिक अनन्य साधारण अशी कथा त्या ठिकाणी आलेली आहे। असं सुंदर महापर्वणीवर चालत असलेला हा आपला एक दिवसाचा उत्सव आपल्या या पंचकेश्वर गावामध्ये सर्वांच्या सहकार्याने, पुरुष मंडळी असतील, महिला मंडळ असतील, तरुण मित्र मंडळ असेल, समस्त भजनी मंडळ असेल, या सर्वांच्या सहकार्याने याही वेळेस त्या ठिकाणी ही सेवा संपन्न करण्याचा योग आणि भगवंताची कृपा आणि भगवंताची निष्ठा करुणाने भगवंताची भक्ती करण्याचा योग आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला। आणि भगवंताची कृपाच आहे म्हणून आपण या ठिकाणी बसलेलो आहे। म्हणून एकदा जोरदार टाळ्या स्वतः करता वाजवा। तुम्हाला देवानं हात दिलाय का? हात बोलत नाही का तुम्ही? जेवल्यावर बोलणार आहे का मग? बर, हात दिलाय ना? उजवा हात वरती करा, वर उजवा हात करा, सर्वजण वरती करा, सर्वजण वरती करा उजवा हात, ज्याला उजवा हात आहे त्यानं वरती करा। हा, आणि त्या उजव्या हातानं आपलीच पाठ आपल्याला थोपटून घ्यायची। द्या शाबासकी द्या स्वतःला, शाबास। तुम्ही म्हणणार बाबा कशा करता? आपण इथं येऊन बसलो याच्या करता। प्रदोषाचं अनन्य साधारण महत्व आहे, पण मी प्रदोषाचा उपवास करतो, ते व्रत करतो, एवढं मनात येणं हे सुद्धा एक प्रकारचं चांगलं पुण्य पदरात पाडून घेणं आहे। आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण तर प्रत्येक महिन्याला या व्रताचं पालन, साधना, भक्ती, भगवंताची करुणा आपण या व्रताच्या माध्यमानं भाकत आहोत। आणि म्हणून कधीतरी माणसानं सर्वांना शाबासकी देता देता स्वतःलाही शाबासकी दिली पाहिजे।
कारण आपण ज्यांचं या ठिकाणी साधना करुणा भक्ती भागतोय हे काही साधारण देवता नाही मायबाप. ही देवता म्हणजे भगवान श्री यांना महादेव म्हटलं जातं. देव वेगळे आणि महादेव वेगळे. मी नेहमी आवर्जून प्रेमानं आणि विनोदानं सांगत असतो, देव वेगळे महादेव वेगळे, महादेव वेगळे देव वेगळे आणि पतिदेव वेगळे. जो अमृत पीते हैं वो देव होते हैं. तुम्ही वाजवा जरा, थोडा आवाज दे. जो अमृत पीते हैं वो देव होते हैं, जो विष पीते हैं वो महादेव होते हैं, और जो रोज थोड़ी थोड़ी पीते हैं वो पतिदेव होते. तर देवातला आणि महादेवातला आणि पतिदेवातला फरक आपल्याला कळायला पाहिजे. पण महादेव देवो के देव महादेव, महादेव देव के देव महादेव. आणि त्या महादेवाची करुणा आपण या ठिकाणी भागत आहोत. म्हणून प्रत्येक सज्जनानं प्रत्येक श्रोत्यानं पहिले स्वतःला शाबासकी देणं महत्वाचं आहे की आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. आणि सांगू का, हे करणारं व्रत करणारे ना आपण इथून येऊन बसणार आपण कोणीच नाही. हे सर्व भगवंताची कृपा आहे. सकाळपासून किती लोकांनी विचार केला होता आज संध्याकाळी बरोबर प्रवचनाला मंदिरात जायचंय, पण कोणाच्या नळाला पाणी आलेलं आहे तर कोणाच्या घरची लाईट गेलेली आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, पण खरं सांगू, इरादे बनते हैं बन के टूट जाते हैं. प्रदोष व्रत प्रवचन में तो वही आते हैं जिन्हें भगवान भोलेनाथ बुलाते हैं. आणि म्हणून भगवान भोलेनाथाची कृपा आहे म्हणून आपण या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत. कारण फक्त हे मनात येणं याच्याने सुद्धा खूप मोठे पुण्याचं क्षय आपल्याकडे त्या ठिकाणी होत असतं, पुण्य प्राप्त आपल्याला होत असतं. आणि त्या अनुषंगानं या सुंदर अशा गावानं सुंदर असं केलेलं हे एक दिवसाचं नियोजन आहे. मला असं वाटतं सप्ताहाला सुद्धा लाजीरवानं नियोजन तुम्ही प्रदोषाचं केलेलं आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा या सर्व मंडळींचं या भगवान श्री वैष्णव नारायण भगवान श्री नारद मुनींच्या या व्यास गाधीवरनं तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी प्रणाम. आलेला श्रोतृवर्ग मायबाप असतील तुम्हा सर्वांना याच व्यासनारायणच्या गादीवरनं कोटी कोटी प्रणाम करतो. आज या प्रवचनाकरता ज्यांची अनमोल अशी प्रार्थनी उपस्थिती आहे, आतापर्यंत आपण प्रवचन ऐकत आलो, पण पहिल्यांदा प्रथमतः संगीताची साथ घेऊन हे प्रवचन आपण या ठिकाणी करत आहोत. आणि त्या प्रवचनामध्ये गोडवा निर्माण करण्याकरता आलेली प्रार्थनीय उपस्थिती ज्यांची वैष्णव गुणीजन आहेत, ज्यामध्ये अत्यंत महत्वाची उपस्थिती, मला श्युरिटी नव्हती की ती येतील म्हणून, आणि आपल्या गावाचे लाडके असणारे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय परम मित्र भजन सम्राट शिवराम महाराज बोराडी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. बापरे, चांगलंच प्रेम दिसतंय वाटतं तुमचं. न सांगता टाळी वाजवली जावई शेवटी, नाही का. त्याच पद्धतीनं आदरणीय उपस्थिती ज्यांची आहे, परम मित्र श्री हरिभक्त पारायण सिंतवर जे साथ करतायत अविनाश दादा या ठिकाणी उपस्थित झाले. दादांना कोटी कोटी धन्यवाद. पखवाजावर अत्यंत महत्वाची गोड अशी साथ ज्यांची आहे, कीर्तनात वाजवणं वेगळं आणि कथेत वाजवणं वेगळं, म्हणजे तो प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याकडं पाहिजे. आणि अशी असणारी सुंदर एक मूर्ती, शालिनी व्यक्तिमत्व, आमचे परम मित्र परम सखा असणारे मंगेश महाराज निकम या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. सुंदर अशी गोड जय हरी साऊंड सिस्टीम, जय हरी बर का, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. कारण या शेडमध्ये साऊंड सिस्टीम लावणं म्हणजे एवढं सोपं नाही. त्याच पद्धतीनं या पंचकेश्वर मध्ये सुद्धा प्रदोष व्रत समस्त ग्रामस्थ मिळून आपण करत असतो. हे महाराष्ट्रभर पोचवण्याकरता वारकरी संप्रदायातलं एक सुंदर असं यूट्यूब चॅनल
भक्तिनाथ यूट्यूब चॅनल याचे सर्व रोहन दादा श्रीकानी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. म्हणून ऐका, प्रवचनाला बसताना व्यवस्थित बसा, लक्ष इकडं राहू द्या. आजूबाजूला कोणी झोपत नाही ना, त्याची काळजी घ्या. आणि काळजी करू नका, मला माहितीये 8:30 वाजता हा मंडप भरणार आहे, कारण काही लोक लयच हुशार राहतात. आणि सांगू का तुम्हाला, माणसाच्या आयुष्यात दोन गोष्टींचा खूप मोठा संभ्रम आहे आपल्याला. सर्वात पहिला संभ्रम काय माहिती, प्रत्येकाला असं वाटतंय की मी जेवढं हुशार आहे ना तेवढं कोणीच नाही. आपल्या भाषेत सांगू, मी जेवढा चॅप्टर आहे तेवढं कोणीच नाही. म्हणजे चांगले आहेत ज्यांना भक्तिभाव माहिती ते येऊन बसले, चॅप्टर यायचे बाकी आहे. पहिला संभ्रम, मला जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत नाही, मग तो बोवा असो की बोवाचा बाप असो. आणि दुसरा सर्वात मोठा संभ्रम, गैरसमज आपल्या मनात आहे, तो म्हणजे काय की माझ्या आयुष्यात जेवढ्या अडचणी आहेत ना, माझ्या आयुष्यात जेवढे प्रॉब्लेम आहेत ना, तेवढे कोणाच्याच आयुष्यात नाही. पण हे दोघही संभ्रम प्रत्येकाच्या मनात आहे. पण एक सांगू, भगवान परमात्मा आपली कॅपॅसिटी बघून आपल्याला अडचणी आणि प्रॉब्लेम देत असतो. म्हणून कधी अडचणी आल्यानंतर डगमगायचं नसतं, त्यांचा सामना करायचा असतो, त्यांच्यासोबत लढायचं असतं आणि अडचणीमध्ये लढत पुढे जायचं असतं. आणि या संभ्रमातून बाहेर निघत असताना तरी काही लोकांना वाटेल आणि मंडप भरेल, मला शाश्वती आहे. पण आता जेवढेही या ठिकाणी उपस्थित आहेत, मनाचे कान करून पुढची 1 तास भगवंताचे वाङ्मय स्वरूप असणारी ही दिव्य भव्य कथा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायची आहे. म्हणून आज ही 1 दिवसाची कथा, आणि त्या कथेकरता मला माहिती नाही तुम्हाला कोणी नियम सांगितलेत की नाही सांगितलेत, पण कथेतला पहिला नियम आहे, माणसाने मनाचे कान करून या ठिकाणी बसलो पाहिजे. तन मन आणि, तुम्ही म्हणणार बाबा धन का बरं, शेवटी नमस्कार करायला आले की काम पडल ना, म्हणून धन. तन मन धनानं या ठिकाणी आम्हाला बसायचं. दुसरं, कथा श्रवण करत असताना आम्हाला विक्षेप निर्माण होणार नाही याची काळजी मात्र प्रत्येकानं घ्यायची आहे. कारण आपल्याकडे 1 तास आहे. दादा, गेलेल्या सर्व गोष्टी परत मिळू शकतात, पण गेलेला वेळ तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येऊ शकत नाही. मग तुमच्या आयुष्यातला जो 1 तास आज महत्वाचा तुम्ही या ठिकाणी देत आहात ना, तर काळजी घ्या की 1 तास ही कथा श्रवण करत असताना मला विक्षेप निर्माण होणार नाही. या पोरांना थोडस आवरा, नाहीतरी कोणीतरी बोलू नका, मी सांगतो. कोणीतरी एक जण उठा आणि गावात कुठं जर किराणा दुकान असेल तर 2-4 चॉकलेट घेऊन या. चॉकलेट दिलं की पोरग शांत बसतंय. तुम्ही म्हणणार बाबा तुम्हाला अनुभव आहे, आय हॅव एक्सपिरियन्स. चॉकलेट दिलं की ते रडत नाही बोलत नाही. एखादं म्हणलं बाबा ते जर चॉकलेट खाल्लंच नाही तर, नाही खाल्लं आणि शांत बसलं तर जाता जाता ते चॉकलेट मला देऊन द्या, पण कोणीतरी चॉकलेट घेऊन या त्यांच्याकरता. आणि म्हणून भजनी विक्षेप तेची पै मरण, भजनात विक्षेप निर्माण होणं म्हणजे मरण आहे, तसं कथेत विक्षेप निर्माण होणं म्हणजे मरण आहे. म्हणून जेवढी शांतता तुम्ही मला प्रदान करणार तेवढं चांगल्या पद्धतीनं भगवंताचं वाङ्मय स्वरूप असणारी ही कथा तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कोण आहे असं म्हटलं तर मी एक पोस्टमन आहे. फक्त भगवंताकडनं घ्यायचंय आणि तेवढा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय, एवढंच काम आज मला करायचंय. आणि म्हणून विक्षेप होणार नाही याची काळजी घ्या. तिसरं, सर्वात महत्वाचं, कथा श्रवण करत असताना मनामध्ये भगवान श्री महादेवाची उपासना, महादेवाची करुणा आपल्याला भाकायची. सर्वात पवित्र मंत्र जर कुठला असेल तर ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे. आणि खरं सांगू, हा स्वयंसिद्ध मंत्र आहे. भगवान शिवांचं जर तुम्ही महापुराणाचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात राहील, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र महाशिवपुराणातला नाहीच आहे. स्वयंसिद्ध मंत्र जर कुठला असेल तर तो ओम नमः शिवाय आहे. आणि म्हणून मनातल्या मनात त्याचा जाप आम्हाला त्या ठिकाणी चालू ठेवायचा आहे. नंतर सर्वात महत्वाचं,
कथा श्रवण करत असताना कथा सांगणारा त्याचं वय काय, तो अधिकारी आहे का, तो ज्ञानी आहे का, त्याच्याकडे तो अधिकार आहे का, ह्या गोष्टी बघण्यापेक्षा कथा सांगण्याकरता जी व्यक्ती उपस्थित झालेली आहे त्या व्यक्तीला आपण साक्षात व्यासनारायण भगवान परमात्मा समजून त्या पद्धतीनं आपलं समर्पण त्यांच्या पायावर ठेवून त्या ग्रंथावर ठेवून ही कथा आम्हाला श्रवण करायची. कथा सुख करती है, कथा दुख हरती है. कथा क्या करती है महाराज? कथा तो हमें सुख प्रदान करती है. अगर मिटाना चाहते हो दिल की व्यथा तो सुन लो शिव महापुराण की कथा. आयुष्यातल्या जर व्यथा लांब करायच्या असतील तर आम्हाला कथेच्या जवळ यावं लागेल. आणि कथा म्हणजे भगवान साक्षात महादेवजी आहेत आणि ती वाङ्मय स्वरूप कथा आज आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. म्हणून मनाचे कान करून ही कथा श्रवण करूयात. प्रदोषाचं महात्म्य काय असतं, शनी प्रदोष म्हणजे काय, फलश्रुती काय असते, थोडक्यात आपण हा पोहापो त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याआधी भगवंताचं थोडस. हे राम हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम, हरे राम हरे हरे. टाळी वाजवा टाळी. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम, हरे राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा, हरे कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, राम हरे राम, राम राम हरे हरे. क्या बात है. हरे राम 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 हरे हरे. भगवान श्री महादेवजी ज्यांची उपासना करतात ते मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभू आहेत. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला हा नाशिक जिल्हा आहे. आणि त्या नाशिक जिल्ह्यातलं आपलं हे निफाड तालुका ना, निफाड तालुक्यातलं सुंदरसं गाव. आणि या गावात आज हा एक दिवसाचा उत्सव. प्रदोष म्हणजे काय हो, तर शास्त्रकारानं आणि शिव महापुराणामध्ये आलेला उल्लेख आहे. प्रकर्षणे दोषानाम इति प्रदोषः, म्हणजे आपल्या आयुष्यातले सर्व दोष घालवण्याची ताकद ज्या व्रतात आहे ते व्रत म्हणजे प्रदोष आहे. आणि म्हणून त्याची फलश्रुती सुद्धा त्या अनुषंगानं सांगितली जाते.
भगवान श्री महादेवाची ही उपासना आहे. शिव हे फक्त दैवत नाहीये, देव नाहीये. शिव हे तत्व आहे आणि शिव तत्व कधीही वृद्ध होत नाही. तुम्ही भगवान भोलेनाथाचा फोटो कधी असं वृद्धावस्थामध्ये बघितलेला आहे का? शिव तत्व याला वृद्धापन नाहीये. शिव तत्व हे अजरामर आहे आणि ज्यानं शिवाची भक्ती केली आहे ना, त्याला आयुष्यात कुठल्याही गोष्टीची गरज भासलेली नाहीये. म्हणून शिव उपासना आम्हाला काय देत असते? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाची निर्मिती करणारे भगवान श्री व्यासनारायण 24,000 श्लोकामध्ये शिव महापुराणाचं त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. आणि व्यासनारायण भगवान परमात्मा म्हणतात की बाबा हो, भगवान शिवाची भक्ती करणं म्हणजे जन्मोजन्मीचं पुण्य पहिले पदरात प्राप्त करून घेणं. कोणीही शिवाजवळ लगेच जात नाही किंवा शिवाविषयी प्रीती लगेच निर्माण होत नाही. त्याच्याकरता बहुत सुकृताचे जोडी, बहुत सुकृताचं पुण्य आमच्या पदरात असेल तर भगवान शिवाची, भगवान विठ्ठलाची भक्ती आमच्याकडनं होत असते. त्यांचं नामस्मरण आमच्या मुखात येण्याकरता सुद्धा जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. आणि एकदा भगवान शिवाचं नामस्मरण करणं म्हणजे अनंत जन्माचं पुण्य प्राप्त होतं. पण सांगू, भगवान श्री भोलेनाथाची कथा श्रवण करत असताना प्रत्येकानं जर देवाकडे काही मागायचं तर एकच गोष्ट मागायची की देवा, काही दे किंवा नको देऊ, पण एक गोष्ट आमच्या आयुष्यात दे, ते म्हणजे काय? सदाचार दे. काय दे? सदाचार. का? सदाचार असले तर चांगले विचार येतील, चांगले विचार आले तर चांगले आचार येतील, आणि चांगले आचार निर्माण झाले तर आयुष्य चांगलं सुख समाधानानं नांदेल. आणि म्हणून माझ्या आयुष्यात सदाचाराची गरज आहे. पण सदाचार लवकर येत नाही, पण सदाचार येणं गरजेचं आहे. सदाचार कमी आणि समाजामध्ये, आपल्या देशामध्ये व्यभिचार वाढत चाललेला आहे. तशी आमची भूमी पवित्र भूमी आहे. आम्ही ज्या देशात राहतो या देशाचं नाव भारत आहे आणि त्या भारत मधल्या ज्या राष्ट्रात आम्ही राहतो त्या राष्ट्राचं नाव महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सदाचाराचं पीक जर कोणी रोवलं असेल आणि निर्माण केलं असेल तर ते आमचे संत मंडळी आहेत. मला एकाने विचारलं महाराष्ट्रात कुठलं पीक येतं? मी जाता जाता त्याला सहज म्हटलं, देवा महाराष्ट्रात कुठलं पीक येतं हे नंतर सांगा, महाराष्ट्रात वैष्णवाचं पीक येतं पहिले हे सांगा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राष्ट्रांमध्ये जेवढा व्यभिचार आहे तेवढा महाराष्ट्रात नाही, कारण महाराष्ट्रात आमच्या संतांमुळे सदाचार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. उत्तराखंड मध्ये गेले तर मोठमोठे बोर्ड दिसून येतात तुम्हाला, देवभूमी में आपका स्वागत आहे. तसं शासनालाही आमची विनंती आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक बोर्डावर लिहा संत भूमी में आपका. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्याकरता आकाश नाही, आमच्याकरता पाणी नाही, आमच्याकरता अग्नी नाही, आमच्याकरता पृथ्वी नाही. महाराष्ट्राचा ना आमचा जर विचार केला मायबाप, तर आमच्याकरता महाराष्ट्रातली पृथ्वी नाही, तर आमच्याकरता पृथ्वी नामदेव महाराज आहेत. आमच्याकरता अग्नी नाही, तर अग्नी भगवान श्री ज्ञानोबाराय आहेत. आमच्याकरता वारा नाही, आमच्याकरता वारा रामदास स्वामी आहे. आमच्याकरता पाणी नाही, आमच्याकरता पाणी नाथ महाराज आहेत. आणि आमच्याकरता आकाश नाही, आमच्याकरता आकाश जगद्गुरु तुकोबराय आहे. तुम्ही म्हणाल महाराज पुरावा असेल तर पुरावा, नाही तर मग पुरावा. कळतंय की तुम्हाला? रेंज मध्ये राहा म्हणजे कळ. पुरावा असेल तर, नाही तर मग पुरावा. आणि म्हणून जिथले पुरावे झाले तिथले मंदिर लेट करू, लवकर आवरायला पाहिजे कार्यक्रम. पुरावा काय? आमच्याकरता महाराष्ट्राकरता पृथ्वी नाही, तर पृथ्वी नामदेव महाराज आहे. नामदेव महाराज स्वतः म्हणतात, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. नामदेव महाराज स्वतः म्हणतात आम्ही कोण आहे? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे.
पृथ्वी आमच्याकरता नामदेव महाराज आहे. चला, आमच्याकरता पाणी पाणी नाही, आमच्याकरता पाणी नाथ बाबा आहेत. नाथ बाबांची समाधी म्हणजे जल समाधी आहे. आमच्याकरता अग्नी अग्नी नाही, अग्नी ज्ञानोबराय आहेत. आमच्याकरता वारा वारा नाही, वारा रामदास स्वामी आहे. माऊली ज्ञानोबरायांना सर्वात अत्यंत प्रिय जर कुठली गोष्ट असेल तर अत्यंत प्रिय गोष्ट माऊली ज्ञानोबरायांना म्हणजे अग्नी आहे. आणि सांगू, माऊली ज्ञानोबराय सेफ झोन मध्ये खेळतात. सेफ झोन मध्ये त्यांनी अग्नी स्वतःकडे ठेवला. म्हणे कधी पुन्हा तरी माझ्या गुरुदेवाला इच्छा झाली मांडे खाण्याची तर पुन्हा जठराग्नीनं त्या ठिकाणी पाठीला तप्त करेल आणि त्या पाठीवर पुन्हा एकदा मांडे भाजून देईल. म्हणून अग्नी माऊली ज्ञानोबराय आहे, वारा रामदास स्वामी आहे. आणि आमच्याकरता आकाश म्हणजे कोण? अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या थोकडा. तू का आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा, तू का आकाशाये बडा, आकाशाये बडा. गेले कलेवर गिळोनी सानेले कलेवर. आकाशाये बडा. आमच्याकरता आकाश कोण आहे? जगद्गुरु तुकोबार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सदाचाराची गरज आहे, पण बाकीच्या राष्ट्रांपेक्षा जास्त नाही. बाकीच्या राष्ट्रांमध्ये सदाचार नाही. माणसाकडे सदाचार असावा, माणसाकडे नम्रता असावी, माणसाकडे विनम्रता असावी, माणसं सत्य बोलणारी असावी, विवेक असावा माणसाकडे, विवेक. बघा, टॅलेंट वेगळं, टॅलेंटेड वेगळा, इंटेलिजंट वेगळा आणि सदाचारी वेगळा. टॅलेंटेड कोणाला म्हणतात? एका परीक्षेमध्ये 90% मिळवणं, 95% मिळवणं, हा कोण आहे? म्हणजे एका अर्ध्या विषयामध्ये चांगल्या पद्धतीनं पारंगत होणं याला टॅलेंटेड म्हणतात. बरं, इंटेलिजंट आयुष्याचं आणि स्वतःचं काही होऊ दे, पण माझ्या आयुष्यात जे ध्येय आहे ना त्या ध्येयापर्यंत पोहोचणं, त्या ध्येयाचं शिखर गाठणं याला इंटेलिजंट म्हणतात. पण सदाचारी आणि विवेकी कोण? जो आयुष्यात एकच विचार करतो की आयुष्यभर माझ्याकडनं कोणी दुखवलं गेलं नाही पाहिजे, आयुष्यभर कोणाकडनं माझं नुकसान नाही झालं पाहिजे, आणि मी जिवंत आहे तोपर्यंत लोकांनी मान दिला पाहिजे. नाहीतरी हा समाज तुम्ही बघा, तोंडावर तर गोड कोणीही बोलतो. तोंडावर गोड बोलण्यापेक्षा आपण गेल्यानंतर आपली चर्चा कशी होते त्याच्यावर आपलं चरित्र ठरत असतं. मग मी गेल्यावर माझी चांगली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. उत्तमाची ओरे कीर्ती मागे, असं मला जगून जायचं आहे. आणि ते जगण्याकरता तो सदाचार असणं महत्वाचं आहे. मग व्रत करत असताना भगवान भोलेनाथाकडे जर काही मागायचं असेल तर भगवान भोलेनाथाकडे मला एवढंच मागायचं की भगवान भोलेनाथ, भगवानाजी बस एक कृपा करना, बस हमें अच्छा सदाचारी बना के रखना, मला चांगलं सदाचारी बनव, माझ्याकडनं नेहमी पुण्य घडू दे, पुण्य घडू दे. पुण्य घडत असेल बाकी माझ्या आयुष्यात काही नको. तसं जर बघायला गेलं ना, थोडस बाजूला जाऊन बोलतो पण विषयाला धरूनच आहे. खरं बघायला गेलं ना तर माणसाला पुण्य करण्याची अजिबात गरज, ऐकताय का काय बोललो मी? माणसाला पुण्य करण्याची अजिबात, खरं ते सांगतो, माणसाला पुण्य करण्याची अजिबात गरज नाही. माणसाला कीर्तन ऐकण्याची अजिबात गरज नाही. माणसाला वारी करण्याची अजिबात गरज नाही. माणसाला व्रत करण्याची अजिबात गरज नाही, काहीच गरज नाही. महत्वाचं म्हणजे माणसाला पुण्य करण्याची गरजच नाहीये, फक्त त्यानं एक काम करावं, पाप करणं सोडून द्यावं. पण आपलं पाप सुटत नाही म्हणून आम्हाला पुण्य करावं लागतं.
ज्याच्याकडे पाप शिल्लक नाही त्याला पुण्य करण्याची गरज आहे का? मग देवाकडे मागताना एवढंच मानव, देवा असं सदाचारी जीवन बनव की माझ्या आयुष्यात कधी कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे, कधी कोणाला दुखवलं गेलं नाही पाहिजे, कधी चुकीचे शब्द माझ्या मुखातून निघाले नाही पाहिजे. कारण हे मुख भगवान परमात्म्याने तुम्हाला दिले. तुम्हाला सांगू का, हा मनुष्य जन्म म्हणजे मायबाप आमच्याकरता जंक्शन आहे, जंक्शन. माणसानं ठरवलं तर माणसाला देवही होता येतं, माणसानं ठरवलं तर माणसाला माणूसही होता येतं, माणसानं ठरवलं तर माणसाला राक्षसही होता येतं, आणि माणसानं ठरवलं तर माणसाला संत सुद्धा होता येतं. गाढवाला देव होता येईल का हो? कुत्र्याला संत होता येईल का हो? नाही. पण माणसानं ठरवलं तर होऊ शकतो. मग मनुष्य जन्म मिळालेला आहे ना, मग काही करायचं असेल तर एक संकल्प करा की देवा या मनुष्य जन्माचं सार्थक करून दे बाबा. आणि तुम्ही फक्त संकल्प करा. मग सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुम्ही फक्त संकल्प करा. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुम्ही फक्त संकल्प करा. देवाला विनंती करा, देवा एवढं व्रत माझ्याकडनं होऊ दे. आणि तुम्ही फक्त संकल्प का, तो संकल्प पूर्ण करण्याची सामर्थ्य आणि ताकद जर कोणात असेल तर त्या भगवान परमात्म्यामध्ये. मग तुम्ही आपला जो भार आहे, आपलं जे ओझ आहे ते कोणावर टाकायचंय? देवावर. पण त्या देवाची सेवा मात्र त्या पद्धतीने करायची. एक बाई भगवान भोलेनाथाच्या सेवेकरता निघाली. हातात त्या ठिकाणी फुलं घेऊन गेली आणि भगवान भोलेनाथाच्या मंदिराजवळ गेल्यानंतर भगवान भोलेनाथाला म्हणते, देवा या सृष्टीची निर्मिती तुम्ही केलेली आहे. या जगतामध्ये जी 84 लक्ष योनी आहे ना, ही तुमच्यामुळे आहे देवा. तुमच्या सेवेमध्ये सुद्धा मी फळं फुलं आणलेली आहेत, पण ही फळं फुलं सुद्धा कुठेतरी मला उष्टी वाटतात. मी करावं तरी काय करावं? ती श्री भगवान परमात्म्याला, ती महिला, ती माता भगवान परमात्म्याला विनंती करते, तुझ्या सेवेमध्ये मी काय आणू? कारण माणसाला अजून दोन गैरसमज आहेत. एक, कुठल्या देवाची सेवा करायची, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्या देवाची सेवा करत असताना त्या देवाला काय समर्पित करायचं. पहिला प्रश्न, देवाची सेवा करताना त्या देवाला काय समर्पित करायचं. कुठल्या देवाची सेवा करा नका करू, तुम्ही महादेवाची सेवा करा. का? कारण नाथ बाबा म्हणतात, त्या देवासारखं भोड दैवत या जगामध्ये दुसरं तिसरं कोणीच नाही. शिव भोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भगवान भोलेनाथासारखं भोड दैवत या जगामध्ये कोणी नाही. एक भगवान भोलेनाथाच्या मंदिरात गेला. कशा करता? आमचे गुरुदेव सांगायचे, चोर होता, त्याला दिवसभर काहीच भेटलं नाही, दिवसभर काही भेटलं नाही म्हणून चोरी करायची. रात्री निघाला. आता चोराचं टायमिंग ठरलेलं आहे. आता तुमच्या पंचकेश्वरला चोर येतात की नाही माहिती नाही, पण चोराचं टायमिंग आहे ना 12 ते 3 रात्रीचे. किती? 12 ते, हा त्यांचा स्टँडर्ड टाइम आहे. कोणाचा? चोरांचा. आणि 12च्या आधी 3च्या नंतर आला की समजून घ्यायचा चुकाल चोर आहे. हा गरजेपुरता आलेला चोर आहे. पण खानदानी चोर 12 ते 3च्या मध्ये चोरी करे. यानं अख्खं गाव पालथं घातलं, पण याला त्या दिवशी काहीच भेटलं नाही. तो म्हणला, जर आज काहीच भेटलं नाही तर उद्या विकायला जाणार नाही. विकायला गेलं नाही तर खिशात पैसा येणार नाही. खिशात पैसा आला नाही तर मी माझ्या घरच्यांचं त्या ठिकाणी पोट कसं भरणार.
म्हणून त्या गावातून बाहेर निघत असताना जसं आपलं छोटंसं मंदिर आहे असं भगवान भोलेनाथाचं मंदिर होतं. आणि आपल्या मंदिरामध्ये जसं समोर घंटा लावलेला आहे मोठा, तसा घंटा त्या ठिकाणी होता. त्यानं तो घंटा वाजवला आणि घंटा वाजवल्यानंतर त्याचं लक्ष गेलं की भगवान भोलेनाथावर ज्या हंडीनं आपण पाणी समर्पित भगवान परमात्म्याला करतो, कारण भगवान भोलेनाथाला जर प्रिय कुठली गोष्ट असेल तर ते फक्त जल आहे. सुभाषितकार म्हणतात, नमस्कार प्रियो भानु जलधारा प्रियो शिवहा, अलंकार प्रियो विष्णु ब्राह्मणम मोदकम प्रिया. नमस्कार प्रियो भानु जलधारा प्रियो शिवहा. माझ्या भगवान भोलेनाथाला जलधारा प्रिय आहे, पाणी. म्हणून तर बघा, एक लोटा जल और सब समस्या का. घरच्या महादेवाला पाणी नाही आणि या महादेवाला पाणी मावत नाही. आणि त्या भगवान भोलेनाथावर जी जलधारा दिली जात होती, ते जे पात्र होतं ते त्या ठिकाणी तांब्याचं होतं. याला असं वाटलं ते पात्र काढावं आणि ते पात्र काढून न्यावं विकण्याकरता. मग चोरी करायची तर देवाच्याच मंदिरात. आता देव म्हणजे अट्टल चोर आहे. देवासारखा चोर दुसरा कोणी आहे का? आणि देव चोरी करतो, पण देव धन संपत्ती वैभव याची चोरी करत नाही. मग आमचा देव जर चोरी करत असेल तर चित्ताची चोरी करतो.